नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सकाळी 8 वाजता हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आहे. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि साधारणतः अजून एक 2-3 तासामध्ये सगळे निकाल समोर येतील. कल तरी कळतील. निकाल थोडे उशिरा हातात येतील, पण कल साधारणतः 12 वाजता स्पष्ट होता. मी म्हणूनच आवर्जून हा व्हिडिओ आधी तुमच्यासमोर ठेवतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा फार मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान केलं. तमिळनाडूमध्ये पण टक्का वाढलेला आहे, केरळमधलाही पण टक्का वाढलेला आहे, पश्चिम बंगालमध्ये तर रेकॉर्ड झालेले 93% पोहोचलेले. त्याच्यामुळे आम्ही ही भूमिका आधीच घेतलेली होती. आता परत एकदा निकाल लागायच्या आधी मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. लोकशाहीचा विजय झालेला आहे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. कुठल्या व्यक्ती निवडून येईल, कुठला पक्ष निवडून येईल, बहुमत मिळेल, नाही मिळालं तर दुसऱ्या कोणाबरोबर ते सरकार स्थापन करतील, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणामध्ये जे मतदान झालेलं आहे त्याच्यातून सर्वसामान्य लोकांनी लोकशाहीच्या बाजूनं कल दिलेला आहे. लोकशाही जिंकलेली आहे, हा सगळ्यात पहिला मुद्दा. नंबर 2, निवडणूक आयुक्त आणि त्याच्यानंतर केंद्रीय राखीव सुरक्षा दलं ह्या सगळ्यांनी मिळून ज्या हिंसाचार रहित अशा पद्धतीनं ही सगळी मोहीम राबवली, त्यासाठी त्यांचं शतशः अभिनंदन. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये कायमस्वरूपी निवडणुका म्हणजे हिंसाचार ही गोष्ट ठरलेली होती. विरोधक इतके नतद्रष्ट झाले, त्यांची विरोधाची विकृती इतक्या पातळीवरती पोहोचलेली आहे की पक्षीय विरोध करता करता देशाच्या ह्या ज्या सगळ्या व्यवस्था काम करतात त्यांच्याही विरोधामध्ये हे उतरलेले आहेत. निवडणूक आयोग असो किंवा सुरक्षा दलाचे जवान असो, या सुरक्षा दलाच्या जवानांना भाजपच्या हातचे गुंडे ह्यांनी पाळलेले गुंड इतपत म्हणायचं टोकाची विकृती विरोधी पक्षांनी पाळलेली, त्याचा आम्ही निषेध करतो. म्हणून ह्या सगळ्या व्यवस्थेचं ज्यांनी सगळ्यांनी मिळून बाकीच्या ठिकाणी तर केली, पण विशेषतः पश्चिम बंगालमध्ये ही निवडणूक हिंसाचार रहित निर्धोकपणे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं वातावरण तयार करून त्यांनी म्हणजे प्रत्यक्ष घडवून आणून दाखवली. फक्त एका मतदारसंघामध्ये आता पुनर्मतदान घ्यायला त्याची कारणं वेगळी आहेत. तिथे काही प्रत्यक्ष हिंसाचार झालेला नव्हता, फक्त मुस्कटदाबी झाली किंवा काही ठिकाणी त्या EVMवरती टेप लावण्यात आलं भाजपच्या ह्याच्यासमोर, बटनाच्या समोर, जेणेकरून ते दाबू नये म्हणून. असे प्रकार समोर आल्याच्या नंतर ते वगळता सगळीकडे शांततेनं व्यवस्थित मतदान पार पडले आणि आता थोड्या वेळातच तुमच्या हातामध्ये निकाल येतील. पण तिसरा जरा मला अजून एक व्यापक मुद्दा तुमच्यासमोर ह्या निमित्तानं ठेवायचा आहे. निकाल लागल्याच्या नंतर त्याच्यावरती सगळे बडबड करत राहतात. मी सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित करतो आहे, विरोधकांनी आत्ता हे कबूल करतील का निकालाच्या आधीच की जो लागलेला निकाल असेल तो आम्हाला मान्य आहे. अगदी ह्यांच्या बाजूनं लागला तेव्हा मात्र हे गपचूप बसणार, EVMवरती काही बोलणार नाहीत, निवडणूक आयोगावर काही बोलणार नाही, सगळं चांगलं. आणि ह्यांच्या विरोधामध्ये गेला तर आकांडो तांडव करायचं, रस्त्यावर उतरायचं, कोर्टात जायचं, सर्वोच्च म्हणजे हायकोर्टात जायचं, सुप्रीम कोर्टात जायचं, वेळ काढूपणा करायचा, कायम शंका घ्यायच्या, EVM सारख्या तंत्रज्ञानावरती कायमस्वरूपी विरोधामध्ये बोलायचं. निवडणूक झाली तर हे चालूच आहे. 2019ची निवडणूक, 2024ची निवडणूक, सार्वत्रिक निवडणूक 14ची सोडून, ह्या दोन्ही पाहतो. दोन्ही वेळी ज्या पद्धतीने विरोधकांनी ह्या व्यवस्थेवरती शंका उपस्थित केलेल्या आहेत. मी परत सांगतो की राजकीय पक्षांना राजकीय पक्षाची भांडणं परस्पर लढवावीत. काय टीका करायची ते करावी, खालच्या पातळीवर करा, वरच्या पातळीवर जाऊन करा. त्याच्या विरोधात हे बदनामीचा खटला दाखल करतील, ह्यांच्या विरोधात ते करतील. पवनखेड्याच्या पाठीमागं कशा पद्धतीने हेमंत बिस्वा शर्मा आणि ते भाजपवाले लागले ते आपण बघतो आहोत. आणि त्यांनी ज्या कुठल्या घाणेरड्या पद्धतीने आरोप केले ते आपण बघतो आहोत. ते चालू द्या. पण तुम्ही जेव्हा निवडणूक आयुक्ताला मध्ये घेता, तुम्ही जेव्हा सुरक्षा सैनिकांना मध्ये घेता, तुम्ही जेव्हा व्यवस्थेच्या नावानं बोंब करता, बाकीच्या सगळ्यांच्या नावानं जेव्हा बोंब करता, तेव्हा तुमच्या हे लक्षात येत नाही का की संपूर्णपणे ही सगळीच्या सगळी व्यवस्था एकट्या भाजपसारख्या पक्षाकडे आहे असं नाही. देशामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षांची सरकारं आहेत. इतकंच नाही तर प्रत्यक्ष संसदेमध्ये पहिल्यांदा, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मी जबाबदारीनं वाक्य वापरतो की विरोधक इतक्या मोठ्या संख्येनं निवडून आलेले आहेत. 543मध्ये 234पर्यंत विरोधकांचा आकडा आहे. ही काही सोपी गोष्ट नाही आहे. हे कधीच घडलेलं नाही आहे आपल्या लोकसभेमध्ये. इतक्या मोठ्या संख्येनं विरोधक निवडून आले असं घडलेलं नव्हतं. सत्ताधाऱ्यांनाच काठावरचं बहुमत आहे, NDAला मिळून. स्वतः प्रत्यक्ष भाजपला तर बहुमत नाही आहे. मग काय पाहिजे लोकशाहीमध्ये अजून?
तुम्हाला इतक्या मोठ्या संख्येनं आकडा दिलेला असताना सुद्धा तिथे काही चांगली चर्चा न करता तुम्ही रस्त्यावर उतरता. लोकशाहीचा मार्ग तुम्हाला दिलेला आहे. आत्ता मी म्हणलं ना, आत्ता 2च तासामध्ये तुम्हाला कळेल. समजा याच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकताना दिसल्या, तर मग काय म्हणणार आहे ते सगळे जे EVMच्या नावानं बंबा मारत होते, जे सत्ताधाऱ्यांच्या नावा म्हणजे केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या नावानं शिव्या घालत होते, ते काय म्हणणार? लगेच पलटणार एका मिनिटात. ही जी विकृती होऊन बसलेली ना, ती फार भयानक आहे. म्हणून मी हा व्हिडिओ आवर्जून प्रत्यक्ष म्हणजे कल कळायच्या आधी सांगतोय. म्हणजे पुन्हा माझ्यावरती हा आरोप कोणी करू नये की जे काही निकाल आहे त्याच्या पाहून आम्ही म्हणतो एक्झिट पोल जाऊ द्या, खड्ड्यात गेले. आत्ता निकाल थोड्याच वेळात तुमच्या हाती येणार आहे. त्याच्या आधी मी गोष्ट स्पष्ट करतोय, कुठलाही निकाल लागो, सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थेवरती शंका घेणं बंद करा. व्यवस्थेनं आपलं काम अतिशय व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. सर्वसामान्य तुम्ही मतदारांनी सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं प्रत्यक्ष तिथे जाऊन मतदान करून तुमचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. आता पुढची जबाबदारी आहे की जो काही अशा व्यवस्थेतून आलेला निकाल आहे तो स्वीकारावा. असं समजा हे आमच्यावर आरोप करतात की बाबा आम्ही काँग्रेसवर टीका करतो, डाव्यांवरती टीका करतो, इंडिया आघाडीवरती टीका करतो, आणि प्रत्यक्ष त्यांचाच विजय झाला. मी आत्ताच सांगतो, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा विजय झाला किंवा असं होईल असं आपण समजा एक दुसरी शक्यता गृहीत धरू. तामिळनाडूमध्ये DMKचा विजय झाला, आणि केरळमध्ये तर कोणाचा जरी झाला तरी तशा अर्थाने इंडिया आघाडीचेच पक्ष आहेत. ह्या तिन्ही ठिकाणी ह्या विरोधकांचा म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधी असलेले विरोधक, तर मी त्यांचं आधीच अभिनंदन करतो. ही आमची स्वच्छ भूमिका आहे लोकशाहीच्या बाजूनं. इतक्या स्पष्टपणे हे जे काही मोदी आणि यांचे विरोधक आहेत, अंधविरोधक आहेत, मी अंधभक्तांसारखे अंधविरोधक म्हणतो, ते आत्ता निकाल लागायच्या आधी हे कबूल करणार आहेत का की जो काही निकाल लागेल तो आम्हाला मंजूर आहे म्हणून. ह्यांचं ढोंग कसं आहे माहिती आहे का? ह्यांच्या बाजूनं निकाल लागले. कर्नाटकामध्ये काँग्रेस जिंकली तेव्हा कोणी म्हणलं नाही की EVMचा घोटाळा आहे म्हणून. तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली तेव्हा कोणी काही म्हणलं नाही EVMचा घोटाळा आहे म्हणून. झारखंडमध्ये इंडिया आघाडी म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा जिंकलं तेव्हा कोणी म्हणलं नाही की हा घोटाळा आहे म्हणून. ज्यावेळी पंजाबमध्ये आम आदमी पक्ष जिंकला होता, मग काय झालं? EVMचा घोटाळा होता तो. हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकलेली. किती वेळा सांगायच्या ह्या गोष्टी? आत्ता ही लोकसभेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधक जिंकले, ते काही EVMच्या घोटाळ्यामुळे जिंकलेले. 20,000 नावं जवळपास काय म्हणता येईल त्याला संशयास्पद आणि अशी होती. त्या ह्याच्यामधली वायनाडमधली गोष्ट आहे. तिथून आधी राहुल गांधी जिंकले, त्यांनी राजीनामा दिल्याच्यानंतर प्रियंकाने निवडणूक लढवली, त्याही जिंकल्या, प्रियंका वाड्रा. मग आता काय म्हणायचं? तिथं ते घुसखोर इतके मोठ्या संख्येनं निघाले, त्या ठिकाणचे नावं कटले, म्हणजे मग कोण होतं जबाबदार त्याला? मग प्रियंका वाड्रा यांचा जो निकाल लागलेला आहे तो कशामुळे लागलेला आहे? मॅनेज केल्यामुळे लागलेला आहे. त्या 20 का 21 जागांपैकी केरळमधल्या 17 जागा जिंकलेल्या आहेत काँग्रेसने मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस. सगळ्यात जास्त संपूर्ण भारतामध्ये एका राज्यातून सगळ्यात जास्त खासदार निवडून आलेलं राज्य कुठले? तर केरळ आहे काँग्रेस. मग तिथं काय झालं? EVM मॅनेज झालं होतं. आणि आत्ता ह्या निकालामध्ये समजा केरळमध्ये काँग्रेस निवडून आली, आत्ताची गोष्ट आहे समज, आत्ता थोड्या वेळात तुम्हाला कळेल ते. मग काय म्हणणार तुम्ही? EVM मॅनेज झालं म्हणून सांगायचं. डावे आणि काँग्रेस जिथे एकमेकांच्या उरावर तिथं देऊन बसलेले ते एकमेकांना शिव्या घालतात, आणि तेच तिकडं पश्चिम बंगालमध्ये काय करतात? डावे आणि काँग्रेस एकत्र येऊन ममताला शिव्या घालतात, आणि हे तिघही एकत्र येऊन दिल्लीमध्ये भाजपला शिव्या घालणं. ही काय नेमकी मानसिकता आहे? किती हसायची गोष्ट आहे. केरळमध्ये डावे आणि काँग्रेस एकमेकांना शिव्या घालणार, पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस एकत्र येऊन ममताला शिव्या घालणार, आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर काँग्रेस, डावे, ममता तिघं मिळून भाजपला शिव्या घालणार. तुम्ही सर्वसामान्य त्याहीपेक्षा तुमच्याच मतदारांच्या समोर, लोक जाऊ द्या बाकीचे, तुमच्या मतदारांसमोर नेमकं काय उदाहरण ठेवायला लागलं? म्हणून आम्ही ही स्वच्छपणे अशी भूमिका घेतो आहोत आत्ताच. म्हणून हा ठरवून निकालाच्या आधीचाच व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. या संपूर्ण व्यवस्थेवरती जिच्यातून मतदान झालं, ज्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ह्या 5ही राज्यांमध्ये अतिशय जीवतोड मेहनत केली, आणि लोकशाहीचा जो हा उत्सव आहे, फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसी, हा लोकशाहीचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा केला. इतक्या मोठ्या संख्येमध्ये मतदान झालं, लोकशाहीचा विजय झाला, हे सगळ्यात पहिल्यांदा कबूल करा. थोड्या वेळानं जेव्हा निकाल होतील तेव्हा व्यक्तीचा आणि पक्षाचा विजय आपल्याला कळेल. लोकशाहीचा विजय झालेला आहे हे मतमोजणीच्या आधीच मोकळेपणानं मान्य केलं पाहिजे. इथेच थांबू. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज Analyzer News.